नमस्ते मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संगणकीकरण करताना नेमकी तलाठी दप्तरामध्ये नेमके काय बदल करत आहोत याबाबत थोडक्यात माहिती घेऊ। अर्थात हे सगळे जे बदल आहेत हे शासनाकडे याचा प्रस्ताव पाठवलेला आहे। याची अंतिम मंजुरी अजूनही प्रलंबित आहे शासन स्तरावर। तथापि आपल्याला माहिती व्हावी या दृष्टिकोनातून आपण नेमके काय बदल करत आहोत याची थोडक्यात माहिती सांगतो। गाव नमुना 1चा जो गोषवारा आहे यामध्ये आपल्याला 3 वर्ग धारणाधिकार जे आपण म्हणतो, भोगोटादार वर्ग 1, भोगोटादार वर्ग 2 आणि सरकारी पट्टेदार किंवा शासकीय पट्टेदार असे नमूद होते। याच्यात सरकार हा प्रकार नवीन दाखल केलेला आहे। यात बिनभोगोटाच्या म्हणजेच सरकार, महाराष्ट्र शासन इत्यादी नावाने दाखल जमिनीची माहिती ही आपल्याला नमूद करायची आहे। गाव नमुना 1अ वनजमिनीची नोंदवही जी आहे याच्यामध्ये तरतूद अशी होती की ज्या गावामध्ये 5 पेक्षा कमी भूमापन क्रमांक हे वन म्हणून अधिसूचित करण्यात आले असतील त्या ठिकाणी गाव नमुना 1च्या स्तंभ क्रमांक 8 मध्ये जिथे सार्वजनिक मार्गाधिकार आणि सुविधाधिकार चा जो स्तंभ आहे त्यामध्ये वनजमिनीची माहिती घ्यावी आणि ज्या ठिकाणी 5 पेक्षा जास्त भूमापन क्रमांक 1 म्हणून अधिसूचित आहेत तिथं गाव नमुना 1 हा स्वतंत्रपणे ठेवावा। आता गाव नमुना 1अ ची म्हणजे वनजमिनीची सगळी माहिती ही एकत्रित उपलब्ध व्हावी या दृष्टिकोनातून ही तरतूद रद्द करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता कोणत्याही गावात एक भूमापन क्रमांक वन म्हणून अधिसूचित केलेला असेल किंवा 5 असतील, 5 पेक्षा जास्त असतील, या सगळ्या वनांची माहिती जी आहे ती आपण गाव नमुना 1अ मध्ये नमूद करायची आहे। ह्याच्यात सर्वच ग्रामवन, महसूल विभागाच्या प्रभाराखालील वन, संरक्षित वन, राखीव वन या सगळ्यांची नोंद ही एकत्रितपणे आपल्याला गाव नमुना 1अ मध्ये उपलब्ध होईल। गाव नमुना 1ब बिनभोगोटाच्या सरकारी जमिनीची नोंदवही यामध्ये ज्या गावात 10 किंवा 10 पेक्षा अधिक बिनभोगोटाच्या सरकारी जमिनींचे भूमापन क्रमांक आहेत त्या गावात ही नोंदवही ठेवण्यात यावी असे प्रस्तावित अशी तरतूद होती। ही तरतूद रद्द करण्याची आम्ही प्रस्तावित केलेलं आहे। 10 पेक्षा कमी बिनभोगोटाच्या सरकारी जमिनींचे भूमापन क्रमांक असले तरीही त्या गावातही ही नोंदवही गाव नमुना 1ब ही स्वतंत्रपणे ठेवण्यात येईल। सुधारित गाव नमुना 1क मधील 1क1 याचे जे नाव होते ते मुंबई कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 32 ग अन्वये विक्री झालेल्या जमिनी असे होते। यामुळे संभ्रम असा निर्माण व्हायचा की फक्त ज्या ठिकाणी मुंबई कुळ वहिवाट शेतजमीन अधिनियम 1948 लागू आहे त्याच ठिकाणच्या तलाठ्यांनी याच्यात माहिती भरायची आहे का। आपल्याला जसं माहीत आहे की आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये मुंबई वहिवाट कुळ कायदा म्हणजे मुंबई कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम ज्याचं नाव आता महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम असं आहे। याशिवाय मराठवाडा विभागामध्ये हैदराबाद कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम लागू आहे आणि विदर्भ भागामध्ये महाराष्ट्र कुळ वहिवाट विदर्भ प्रदेश हा अधिनियम लागू आहे। त्यामुळे आता सुधारित गाव नमुना 1क मधील 1क1 याचे नाव विविध कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम अन्वये विक्री झालेल्या जमिनी असे बदलण्याचा प्रस्ताव आम्ही शासनाला सादर केलेला आहे। गाव नमुना 3 दुमान जमिनीची नोंदवही हे नाव शासन निर्णय दिनांक 23 ऑक्टोबर 1997 अन्वये बदलण्यात आलेले आहे। याचं नाव आता इनाम पत्रक असं ठेवण्यात आलेलं आहे आणि त्यातील स्तंभ आणि तपशिलामध्ये बदल करण्यात आलेला आहे। ते नवीन जो नमुना आहे तो आपल्याला उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहे। गाव नमुना 4 संकीर्ण जमीन महसुलाची नोंदवही
ही जी नोंदवही आहे ही गाव नमुना 17 संकीर्ण महसूल बसवण्यासंबंधीचे प्रतिवृत्त यासोबत लिंक केलेली आहे. आपण गाव नमुना 17 मध्ये माहिती भरली तर ती आपोआप गाव नमुना 4 मध्ये उपलब्ध होईल. गाव नमुना 6 क वारसा प्रकरणाची नोंदवही. याच्यामध्ये एखाद्या मयत खातेदाराचे वारस नोंदवताना जो विलंब होत आहे, फार जास्त दिवस लागतात वारस नोंद होण्यासाठी, तर तो विलंब कसा कमी करावा याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येत आहे. गाव नमुना 7 यामध्ये आपल्याला माहिती आहे खाते क्रमांक, प्रलंबित फेरफार क्रमांक, शेवटचा फेरफार क्रमांक, दिनांक, युनिक नंबर, बारकोड या सुविधा ऑलरेडी देण्यात आलेल्या आहेत. आता याचा जो नमुना आहे तो याप्रमाणे आपण थोडासा बदललेला आहे आणि गाव नमुना 12चा पिकाची नोंदवही जो आहे तो आपण आता वर्ष, हंगाम, खाता क्रमांक, पिकाचा प्रकार, निर्भळ किंवा मिश्र, पिकाचे नाव, पिकाचे क्षेत्र, जलसिंचित, अजलसिंचित, जलसिंचनाचे साधन, स्वरूप, क्षेत्र, हेक्टर, चौरस मीटर, शेरा, असा आपण हा नमुना अधिक योग्य करत आहोत. त्याच्या पुढं गाव नमुना 7ब अधिकार अभिलेखानुसार जमीन कब्जात असल्याचे मानण्यात येणाऱ्या व्यक्ती व्यतिरिक्त इतर व्यक्तीची नोंदवही. याच्यात जो नियम आहे तो नियम 31(1) ते 31(3) हा रद्द करून सुधारित नियम 31 व गाव नमुना 14 फॉर्मबाबत सुधारित तरतूद जी आहे ती प्रस्तावित करण्यात आलेली आहे. यामध्ये जी कब्जेदार व्यक्ती आहे म्हणजे खातेदाराव्यतिरिक्त त्यांनीच ऑनलाईन अर्ज सादर करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे आणि तहसीलदार यांनी कायद्यात नमूद तरतुदीप्रमाणे किंवा नियमात नमूद तरतुदीप्रमाणे स्थळपाहणी करून योग्य तो निकाल पारित करणे अपेक्षित आहे, अशी तरतूद प्रस्तावित करण्यात आलेली आहे. गाव नमुना 8 धरण जमिनीची नोंदवही. यात आपल्याला माहिती आहे खाते क्रमांक, पोट खराब क्षेत्र याची सुविधा उपलब्ध ऑलरेडी करून देण्यात आलेली आहे. गाव नमुना 8ब येणे रकमा व वसुली यांचे वार्षिक खातेवही आणि गाव नमुना 8क जमीन महसुलाखेरीज इतर बाबी या नोंदवह्या हिशोबासाठी एकत्र पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तथापि या दोन्ही नोंदवह्या ज्या आहे त्या स्वतंत्र ठेवण्यात आलेल्या आहे, परंतु त्या दोन्हीचा हिशोब पाहण्यासाठी एकत्र करून आपल्याला हा हिशोब पाहता येईल. गाव नमुना 9 आणि गाव नमुना 9अ ची पावती एकत्र करण्यात आलेली आहे. गाव नमुना 10 आणि गाव नमुना 10अ चे चलन जे आहे ते एकत्र करून आपल्या ग्रास मार्फत ई चलन पद्धतीने सर्व शासकीय कोषागारात याचा भरणा करण्याची सुविधा ऑलरेडी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. गाव नमुना 11 पिकांची आकडेवारी. ही जी नोंदवही आहे ही ई पीक पाहणीवरून तयार करण्याचे विचाराधीन आहे. गाव नमुना 13 लोकसंख्या, गुरे व शेतकी अवजारे दर्शवणारी नोंदवही ही तलाठी दप्तरातून वगळणे प्रस्तावित केलेले आहे. गाव नमुना 18 मंडल अधिकारी यांची आवक जावक नोंदवही ही तलाठी दप्तरातून वगळून दुसऱ्या टप्प्यात मंडल अधिकारी यांचे जे दप्तर तयार करतोय त्याच्यात समावेश करणे प्रस्तावित आहे. गाव नमुना 20 तलाठी मंडल अधिकारी यांच्यासाठी पोस्टाच्या तिकिटाची नोंदवही ही तलाठी दप्तरातून वगळणे हे प्रस्तावित आहे. गाव नमुना 21 मंडल अधिकारी यांची मासिक दैनंदिनी ही तलाठी दप्तरातून वगळून मंडल अधिकारी यांच्यासाठी दुसऱ्या टप्प्यामध्ये जे दप्तर तयार होणार आहे त्यामध्ये समाविष्ट करण्याचे प्रस्तावित आहे. याशिवायही जर आपल्या काही सूचना असतील तर त्या आपण मला वैयक्तिकरित्या कळवाव्या, त्याप्रमाणे योग्य ती कारवाई आपण करू. धन्यवाद. नमस्ते.